मला माझे विद्यार्थी भेटले आणि त्यांनी चिंता व्यक्त केली, एवढा चांगला अभ्यास असून सुद्धा आमचा निकाल का येत नाही. त्यावेळेस माझं आणि त्यांचं बोलणं झाल्याच्या नंतर माझ्या लक्षात असं आलं की हे विद्यार्थी अभ्यास तर खूप करतात, मग यांचा निकाल का येत नसेल. तर एक बाब त्यांच्यामध्ये मला आढळून आली की ते विद्यार्थी एका परीक्षेवर टार्गेट करत नाहीत. जशा जाहिराती आल्या तशा पद्धतीचा अभ्यास करतात. मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे, तुम्ही कोणत्याही एका परीक्षेवर फोकस करा. त्या परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे त्याची चाळणी करा. एक एक बीट त्याच्यावर तुम्ही हजारो प्रश्न सोडवा. मग बघा, त्या परीक्षेमध्ये तुम्ही चांगल्यात चांगल्या मार्कांनी पास व्हाल. आपल्याकडे होत काय आहे पहा. ज्यावेळेस ग्रुप बी ची जाहिरात आली त्यावेळेस ग्रुप बी चा अभ्यास करायचा, ग्रुप सी ची जाहिरात आली की ग्रुप सी चा अभ्यास करायचा, राज्यसेवेच्या जागा निघाल्या की राज्यसेवेचा अभ्यास करायचा. अशानं आपला रिझल्ट येत नाही. कोणत्याही एका परीक्षेवर तुम्ही काय करा, फोकस करा आणि बघा की एका वर्षाच्या आत तुम्ही त्या परीक्षा क्रॅक करता. बघा, मेहनत केल्याशिवाय तर पर्याय नाही. मेहनत असं मोकाट पद्धतीनं करायचं नाही. मेहनत करत असताना साचेबद्ध असली पाहिजे. आपल्याला माहीत असलं पाहिजे की आपल्याला नेमकं काय करायचं आहे. आपल्याला माहीत असलं पाहिजे की आपल्याला नेमकी कोणती परीक्षा द्यायचं आहे. आणि मग बघा, तुम्ही 100% यशस्वी व्हाल. तुम्ही पाहिलेलं स्वप्न साकार करा. म्हणून मला या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सल्ला द्यायचा आहे. हा जाहिरातीचा काळ आहे, म्हणून सगळ्याच जाहिरातीमध्ये मीच पास होईल हा अट्टहास सोडा. फक्त एका परीक्षेवर तुम्ही फोकस करा आणि बघा, तुम्ही एका वर्षामध्ये एक ना एक तुम्ही जे फोकस केलेली जाहिरात आहे ती निश्चित क्रॅक करता.